Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आपुल्या घरात हाल सोसते मराठी. सूरज भटांची ही रचना आठवण्याचं कारण म्हणजे संताप आणणारी एक जॉब संदर्भातली पोस्ट. एका सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं वाक्य लिहिलं होतं. ज्या दक्षिण मुंबईतील गिरगाव भागाची ओळख चाळ संस्कृती, सण संस्कृती जपणाऱ्या मराठी माणसासाठी आहे, त्याच मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील एका नोकरी संदर्भातली जाहिरात सध्या वादग्रस्त ठरतीये. जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे. नमस्कार, मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबई तक. लिंक्डइनवर ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी एक जाहिरात काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. HR जान्हवी सराना या नावाने केलेली ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. या मराठी द्वेष्टा पोस्ट विरोधात नेटकऱ्यांनी कमेंट करून तीव्र निषेध व्यक्त केलाय. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं की आम्हाला ग्राफिक्स डिझायनरची गरज आहे. मुंबईतील गिरगावमध्ये नोकरीची संधी असेल. 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी वर्षाला 4.8 लाखांचं मानधन देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी ॲडोब फोटोशॉप, ॲडोब इल्युस्ट्रेटर, टायपोग्राफी इत्यादी हाताळण्यात पारंगतता असायला हवी. मात्र मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. नेटकऱ्यांनी लिंक्डइनसह सर्व प्लॅटफॉर्मवर ट्रोलिंग सुरू केल्यानंतर HR वर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील मराठी लोकांना दुय्यम वागणूक कशामुळे असा सवाल नेटकरी विचारू लागलेत. तर राजकीय वर्तुळातही या पोस्टवरून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मुंबईतील या प्रकारावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की ज्या फ्रीलान्सर कंपनीने मराठी माणसांना नोकरीसाठी अर्ज करू नये अशी पोस्ट केली होती त्या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल. आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का याची माहिती मागवली जाईल. अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील. आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू, पण असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय. तर संजय राऊत यांनीही या पोस्टवरून नाराजी व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेला मोदी आणि शहाने याच कारणासाठी तोडलंय जेणेकरून मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्रात राहू नये. ही फडणवीसांची शिवसेना भुडसट आहे. काल सुद्धा गुजराती राहत असलेल्या घाटकोपरमधल्या एका सोसायटीत शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं गेलं. तेव्हा फुटलेली ही भुडसट शिवसेना काय करते? माझा प्रश्न मराठी माणसांविरोधात सुरू असलेल्या षडयंत्र आणि कट कारस्थानावर आहे. ही भुडसट शिवसेना यावर बोलणार का असा सवालही राऊत यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नाराजी व्यक्त करत म्हणाले आहेत की राज्यातील आणि केंद्रातील सरकार आपल्या सोबत आहे याचा अति आत्मविश्वास सध्या गुजरातींमध्ये वाढलाय. त्यातूनच मराठी माणसाचं हक्काचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगावमध्ये मराठी माणसालाच नोकरी नाकारण्याचा उद्दामपणा गुजरातींकडून सुरू असल्याचं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय. तर मराठी सिनेसृष्टीनेही यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. नुकतंच दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी देखील ही पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. अक्षय इंडिकर यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलंय की मराठी माणसांना मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाकडून जबरी दखल घेण्याची अपेक्षा आहे. तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेतोय. एवढा तिरस्कार शेअर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा अशा शब्दात इंडिकर यांनी राग व्यक्त केलाय. IT कोड इन्फोटेक असं या कंपनीचं नाव आहे. ही सुरतची कंपनी असल्याचं फ्री प्रेस जर्नलने म्हटलंय. या कंपनीसाठी जान्हवी सराना या फ्रीलान्सर HR रिक्रुटरने लिंक्डइनवर ही जाहिरात दिली होती. सोशल मीडियावर आक्षेप घेतल्यानंतर कंपनीकडून ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. तसंच माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिली आहे. त्यात जान्हवी सरानाने म्हटलंय की मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक्स डिझायनरच्या जागेसाठी जाहिरात दिली होती, पण जाहिरातीतील एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोणत्याही भेदभावाला मी खत पाणी घालत नाही. मराठी माणसाला अशा प्रकारच्या संधी नाकारणं याविषयी तुमचेही काही अनुभव आहेत का? अशा मराठी द्वेष्टा घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आपण मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.